खोडियार माता वॉरियर्स, संदीप चव्हाण भावड्या आणि राहुल मराठे यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आहे. एका बाजूला अनुज वॉरियर्स टीमने टॉस जिंकला. सामना 4 षटकांचा याच्या पण नोंद घ्या. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खोडियार माता 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. सद्दाम हुसेन आणि सचिन सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. अनिकेत पहिला बॉल, मॅचच्या सुरुवात. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल इथे डॉट आलेला आहे. सुरुवातच अनिकेतने दमदार केली. अनुज वॉरियर्ससाठी पहिला बॉल डॉट टाकलाय. टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल डॉट येतोय. धन्यवाद ज्यांचा आवाज आपण पाठीमागच्या मॅच मध्ये ऐकला. सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा वाईचा आवाज अर्थात अनिकेत कामटे सरांना आपण आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकत होतो. एका बाजूला पहिला बॉल डॉट आलाय. क्षेत्ररक्षक जात होते परंतु डिक्लेअर झोन आहे आणि पाठीमागच्या बाजूला सिंगल धाव इथे प्राप्त होईल. एका बाजूला सचिन सावंत. अनुज वॉरियर्स हा संघ जर आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू या टीम मध्ये गिरगावातले आहेत, मुंबईचे आहेत. एका बाजूला गोवंडी, वाशी आणि या परिसरातील खेळाडू खोडियार माता वॉरियर्स मध्ये खेळत आहेत. सचिन सावंत एका बाजूला सद्दाम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक 3 अनिकेत. पायांचा केला वापर. पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत. बॉल पाठी ओढला, बॉलला उसळी प्रदान केली, डॉट आलेला आहे. हे वाचन आता अनिकेत यांनी फलंदाज सचिन सावंत यांचं केलेलं आहे. पदरली त्याचा वापर होता परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही, डॉट आलाय. असं म्हणतात ना की चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे, तुम्हाला वाचन करावं लागतं. बॅट्समनला बॉलरचं आणि बॉलरला बॅट्समनचं. एका बाजूला खोडियार माता वॉरियर्सने आतापर्यंत एकच धाव बनवलेली आहे. चांगली गोलंदाजी अनुज वॉरियर्स या टीमची. बॉल क्रमांक 4 अनिकेत तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू बॉलच्या खाली. फटका फसलाय. सचिन सावंत माघारी. खोडियार माता वॉरियर्सला धक्का क्रमांक पहिला. आहेत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत बॅटिंगसाठी आणि पाठीमागच्या मॅच मध्ये हमजा खान यांनी केलेली बॅटिंग कोण विसरेल. काय खेळ केला होता या युवा डावकुरे आताच्या खेळाडूने. हमजा खान मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3 एका बाजूला अनिकेतचा दमदार मारा सुरू आहे. अनुज वॉरियर्ससाठी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हा संघ करतोय. खास करून अनिकेतने प्रभावशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये केलेली आहे. फलंदाजांना बांधून ठेवलंय, जकडून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर एक महत्वाची विकेट सचिन सावंत सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये हमजा खान बॅटिंगसाठी येत आहेत. डावकुरे आताचे बॅट्समन आहेत. एका बाजूला अनिकेत. चला थोडीशी घाई करूया. 4 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटांमध्ये डाव संपला पाहिजे याची आपण काळजी घ्या. बॉल क्रमांक 5 अनिकेत तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट वरतून आली आहे. आता राऊंड द विकेट आले अनिकेत, कारण हमजा खान हे डावकुरे आताचे बॅट्समन आहेत. शरीरापासून बॉल दूर ठेवला, एक पाय पुढे काढत हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. धाव संख्या 1 वरची सिरावलेली आहे. खोडियार माता वॉरियर्स प्रथम बॅटिंग करताना. षटकातला शेवटचा बॉल. पायांचा वापर. स्ट्रॉंग एज. बॉलने घेतला बॅटचा किनारा. मिळाला नाही हमजा खान यांना भाग्याचा सहारा. बिग विकेट, मोठ्या विकेटचं बटन. खेळाडू बाद.
एका षटकाचा खेळ संपलेला आहे. एक धाव फलकावरती येते, परंतु 2 गडी गमावलेले आहे टीम खोडियार माता वॉरियर्स या टीमने. संघ पहिल्याच ओव्हरमध्ये अडचणीमध्ये आलेला आहे आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तौफिक खान येत आहेत. क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये येत आहेत गोवंडीचे खेळाडू तौफिक खान मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4. त्याचबरोबर अजय सपोनिशी यांचं आगमन होत आहे आणि वाई प्रीमियर लीग मध्ये केलेली धडाकेबाज बॅटिंग त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत. एका बाजूला ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. अकीब अन्सारी ओव्हर नंबर 2. चला बाउंड्रीवरती जे बसले त्यांना विनंती की आपण थोडंसं पाठीमागे या, कारण एखाद्या क्षेत्ररक्षकाला बॉल अडवताना अडथळा येऊ नये यासाठी आपण काळजी घेऊया. अकीब अन्सारी. चला घाई करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकर वरती आहे सद्दाम हुसेन. सद्दाम साठी हा बॉल. एका हातामध्ये विकेट किपरने बॉल पकडलाय, पण चांगले दाद मागितलेली आहे. यावेळेला स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये सद्दाम हुसेन आहेत. धाव कोणती मिळत नाहीये. सद्दामला बांधून ठेवणारा हा बॉल आहे, परंतु एका बाजूला आता धावा कुटाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील, प्रयत्नवादी राहावं लागेल धावांसाठी. संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीतून मार्ग काढावा लागेल. जीवनामध्ये संकट येतात ना, त्यावेळेस मित्रांनो चारी बाजूने येतात, परंतु या संकटातून तुम्हाला मार्ग काढावा लागेल, कारण प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते. परंतु या बॉलच्या पाठीमागे वेळ बदलली आहे का, तर सिंगलच मिळतीये. सद्दाम हुसेन यांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे धावांचा. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. अकीब अन्सारी गोलंदाजी मार्कवरती आहेत. 2 बॉल चांगल्या प्रकारचे आतापर्यंत हाताळलेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद. षटकातला तिसरा बॉल. सद्दाम क्षमता आहे, आक्रमकता आहे. आज चांगली बॅटिंग नावाप्रमाणे करावी लागेल, आपली छाप सोडावी लागेल. अकीबचा हा बॉल कमी गतीचा आहे, पाठी ओढला, बॉलला उसळी प्रदान केली आणि इथे पहा डॉट आलाय, धाव मिळत नाहीये. शरीरापासून बाहेर नेला बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे आता टीम खोडियार माता वॉरियर्स धावा मिळत नाहीये. धावांसाठी झगडावं लागतंय, लढावं लागतंय, झुंजावं लागतंय आणि हो आज चांगली कडवी झुंज द्यावी लागेल. सद्दाम हुसेन आक्रमण धर केलंय, 8व्या बॅटने बॉल वळवलाय. मैदानाच्या डाव्या बाजूला क्षेत्ररक्षक वेगाने गेले, फेक नॉन स्ट्रायकरला केली आहे, सिंगल मिळेल. आता तौफिक खान स्ट्राईक वरती येत आहेत फार वेळानंतर. पहिला बॉल पेस करतील. 4 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत अवघ्या 3 धावा आणि 3 या आकड्याचा योगायोग जर आपण पाहिला ना, तर अनुश्रीचा वाढदिवस असतो 3 जानेवारीला आणि त्यानिमित्ताने क्रिकेट स्पर्धा असते. टप्पा पडल्यानंतर हा बॉल बॅटची कडा घेऊन अंगाला भेटतोय. धाव कोणती मिळत नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली आहे. काल 3 जानेवारी जयंती असे सावित्रीबाई फुले यांची आणि अनुश्रीचा वाढदिवस असतो आणि अनुश्रीचा वाढदिवस देखील 3 जानेवारीला असतो आणि त्या निमित्ताने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन 4थ्या वर्षी होत आहे. धावसंख्या 2 गडी बाद. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. अकीब अन्सारी शेवटचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आपटलाय बॉल, फटका बसलाय. खेळाडू 2 बॉलच्या खाली येतील का, हो आले आणि काय कॅच पकडलाय, वेल जज कॅच पकडलाय. धक्का क्रमांक 3 खोडियार माता वॉरियर्स या टीमला. आता वॉरियर संघ 3 वरती 3 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये या टीमची आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तालुका वाई आणि गाव मांढरदेव विक्रम मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. पुणे परिसरातलं अनेक वर्ष क्रिकेट खेळले, गाव अकराचं क्रिकेट मांढरदेव या टीम कडून खेळलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत बॅटिंगसाठी. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. खोडियार माता वॉरियर्स या टीमने अवघ्या धावा बनवलेल्या आहेत 3. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल. पुन्हा एकदा अंकितला गोलंदाजी मार्कवरती बोलवलेला आहे.
ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. बॅटिंग मध्ये आज सद्दाम हुसेन आणि विक्रम मांढरे यांना बॅटिंग चांगली करावी लागेल, कारण संघाला धावा मिळाल्या नाहीयेत. 12 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3च धावा टीम खोडियार माता वॉरियर्स या टीमने कुटलेल्या आहेत. असं म्हणतात, आयुष्याला लागलेली नजर ही कष्टाने काढावी लागते आणि ते कष्ट आता या फलंदाजांना घ्यावे लागतील. मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे. हा वाईड आहे, एक तिकट बाउन्सर इथे हाताळलाय. 1 फ्रॉम दी ओव्हर असे पंचांनी या ठिकाणी सूचित केलेला आहे गोलंदाज अंकितला. आणि हा अतिरिक्त उसळीचा बॉल आहे, खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे आणि पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आहे. 4 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. खोडियार माता वॉरियर्स संघ धावांच्या शोधामध्ये आहे. एका बाजूला अनुज वॉरियर्सने विकेटची भूक प्रखरतेने वाढवली आहे. अंकित तयार, फटका तर खेळलाय, कव्हर्स मधून बॉल चालला डीप कव्हरला, सिंगल मिळेल. सद्दाम हुसेन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत होते. आज डाव सावरावा लागेल, आज जबाबदारी घ्यावी लागेल, आज भागीदारी बनवावी लागेल. हवी आहे या मॅच मध्ये एक चांगली साजेदारी. विक्रम मांढरे बऱ्याचशा वर्षाचा अनुभव घेऊन गाठीशी मैदानाच्या आतमध्ये अनेक वर्ष या मैदानावरती खेळलेले आहेत, मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. याच तालुक्यातले खेळाडू आहेत. अंकित तयार, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, यष्टीरक्षक बॉलच्या खाली. इथे धावचित करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे इथे सिंगल धाव प्राप्त होईल. धावांसाठी झगडावं लागतंय, लढावं लागतंय, झुंजावं लागतंय. ही एक धाव या स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. टीमची टोटल धावसंख्या आहे आता तब्बल 6 धावा 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना संकट येतात, संकट जातात, परंतु या संकटांना तुम्हाला धैर्याने सामोरं जावं लागेल. संकट ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपल्याला लढावं लागतं. संकटांशी आपण लढलो तर संकटांना आपण संपू, परंतु जर आपण संकटांशी लढलो नाही तर संकट आपल्याला संपवतील. त्यामुळे ही जी काही संकट आहेत त्या संकटांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. धावसंख्या आहे 7, 3 गडी बाद. हा वाईट आलाय आणि अंकितला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागतोय. गोलंदाज अंकितला. अंकित तयार, समोर आहेत सद्दाम हुसेन. आक्रमण केलंय परंतु लांबी पाहावी लागेल खेळाडू बॉलच्या खाली आणि सद्दाम इथे माघारी. खोडियार माता वॉरियर्सला धक्का क्रमांक 4. आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 6 वरती. एका बाजूला अनुज वॉरियर्सने काय सुरुवात केली आहे दमदार गोलंदाजीमध्ये, परंतु कमबॅक करावं लागेल खोडियार माता वॉरियर्स टीमला. मैदानाच्या आतमध्ये सलमान खान येत आहेत. बॉल क्रमांक 4. फटका तर खेळला 8व्या बॅटने. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राईक रोटेट होत आहे. संघर्षाचा हा वनवास आहे आणि तो इथे भोगावा लागेल. असं म्हणतात ना, संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ही ठेवावीच लागते. आणि तो संघर्ष या मॅच मध्ये खोडियार माता वॉरियर्स या टीमला आज प्रखरतेने मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. फलंदाजांना डाव सावरावा लागेल. विक्रम मांढरे तयार. 8व्या बॅटने फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि फलंदाज विक्रम मांढरे इथे माघारी. धक्का क्रमांक 5 खोडियार माता वॉरियर्स. एका बाजूला पत्त्याचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो ना त्या
सारखीच बॅटिंग लाईनअप कोसळलेली आहे, परंतु येणाऱ्या फलंदाजांना डाव सावरावा लागेल. खेळ आयुष्याचा असू द्या मित्रांनो किंवा पत्त्याचा, सगळेच पानं आपल्या मनासारखी मिळतील का नाही, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणे आपल्या हातामध्ये आहे आणि तो डाव आता इथे उभा करावा लागेल या जोडीला. अस्पाक आणि सलमान खान यांना एक सिंगल या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. धावसंख्या आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर खोडियार माता वॉरियर्स या टीमने बनवलेले आहेत धावा 9, गडी गमावलेले आहेत 5. आर डी आता इथून पुढे एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. गिअर बदलावा लागेल बॅटिंग मध्ये. धावसंख्येची भूक जी आहे ती खोडियार माता वॉरियर्स या टीमला वाढवावी लागेल, कारण अवघ्या 90 धावा या टीमला मिळालेल्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती आदित्य शेवटच्या ओव्हरमध्ये येतात. अनुज वॉरियर्सने काय खेळ केलेला आहे, परंतु एका बाजूला खोडियार माता वॉरियर्स या टीमला कमबॅक करावा लागेल. कमीत कमी या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा जर आल्या ना, तर निश्चित 30 सारखा एक फायटिंग स्कोर या मॅच मध्ये उभा राहू शकेल, कारण पाठीमागचा सामना आपण पाहिला, धावसंख्येचा बचाव झाला, संपर्क नाही, बॅट वरतून येते, बॉल खालतून जातोय, डॉट आलाय, धाव मिळत नाहीये. याही बॉलच्या पाठीमागे प्रयत्नांची पराकाष्ठा फलंदाजांना करावी लागते. हा संघर्ष जो आहे ना, तो पराकोटीचा करावा लागेल. असं म्हणतात, अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा वाहतो, तो आज शोधावा लागेल. म्हणजे इथे फटके शोधावे लागतील. शेवटचे 5 बॉल. आदित्य एका बाजूला, अशफाक खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर टाकलाय, सिंगल धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल, परंतु जर धाव फलकाला आकार आणायचा आहे ना, तर मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. धावसंख्या आहे 10, 5 गडी बाद. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 आणि अंतिमचा आणि मेगा फायनलचा दिवस. बॉल क्रमांक 3 आदित्य निघालेले आहेत. एका बाजूला सलमान खान, लोअर फुल टॉस, त्याला फक्त वळवलंय. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू होते, बॉलची फेकी नॉन स्ट्राईक रेंजला करतायत. रेफर केले तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी. तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील की या बॉलवरती सलमान यांनी जी धाव घेतलीये ती धाव या ठिकाणी पूर्ण झालीये की नाही झालीये, याची शहानिशा आता केली जाईल स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून. नॉट आउट, बॅट्समन नॉट आउट. चला माझ्या सुरुवात करा. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आपण प्राप्त करूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. एका बाजूला खोडियार माता वॉरियर्स टीमला धावांसाठी झगडावं लागलं आज मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या मॅच मध्ये या टीमने काय उल्लेखनीय खेळ केला होता बॅटिंग मध्ये, खास करून चांगली धावसंख्या या टीमने उभारली होती. शेवटचे काही बॉल. आदित्य समोर, अशफाक, हात खोलावे लागतील, डॉट आलाय. मनसुबे हेच आहेत की मोठे फटके खेळायचे आहेत. 1-2 मोठे फटके ताबडतोड आले तर निश्चित धावा धावफलकावरती चांगल्या येतील, परंतु हाई बॉल डॉट आलाय. संपूर्ण डावाचा विचार जर आपण केला तर टीम अनुज वॉर्नेसने डॉट बॉलचा रेशिओ वाढवला आणि एका पाठोपाठ एक धक्के दिले आणि जे फ्रंटलाईन फलंदाज होते ते माघारी गेले. आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. षटकातले शेवटचे 2 बॉल. आदित्य तर बॅटिंग मध्ये अशफाक. पायांचा वापर केला, वेगाने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, डॉट येतोय, धाव काय मिळायला तयार नाहीये. धाव संख्या 11, 5 गडी बाद. यानंतर केला जाईल टॉस. टॉस आहे यानंतर. थँक्यू. शेवटचा बॉल बाकी आहे.
आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळणार आहे अर्णव स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11. आपण रिपोर्टिंग करा, इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होतोय. हा बॉल शेवटचा आहे, मिड ऑफला खेळलाय. आता हा बॉल चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत अडवण्याचा प्रयत्न निष्फळ. बॉल सीमारेषा पार. खोडियार माता वॉरियर्स या टीमने बनवल्या धावा 15. विजयासाठी बनवायच्यात अनुज वॉरियर्स या टीमला धावा आता 16. आपण करूया टॉस. आर्या 11 त्यांच्या विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11 यांच्या मध्ये होईल सामना. या हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. थँक्यू. आपण टॉस करूया. टॉस आहे एका बाजूला आर्या 11 सागर दादा परदेशी यांचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला अर्णव स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11 हा संघ खेळणार आहे. आपण टॉस करत आहोत आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी विनंती आहे किरण कोचळे आणि बबलू शिर्के यांना विनंती आहे, या आणि आपल्या शुभाशय आपण टॉस करा. दोन्ही कॅप्टन्स आपण या. आपला नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण नाणेफेकीचा कौल करूया. आर्या 11 त्यांच्या विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11 अशी मॅच होणार आहे. तुम्ही पाहताय अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया, या आणि आपण टॉस मध्ये सहभागी व्हा अशी विनंती आहे. मान्यवरांच्या शुभाशय हा टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. मान्यवरांना विनंती आहे, या. टॉस कोण मागणार? आर्या 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज येणार. हेड आणि टेल. ओके, कॉइन स्पिन करूया आपण. हेड इज अ कॉल. टेल. अर्णव स्पोर्ट्स वैष्णवी 11 ने टॉस जिंकलेला आहे. काय घेताय? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग कराल. पाठीमागच्या मॅच मध्ये धावसंख्येचा बचाव तुम्ही केला होता, यावेळेस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तर काय माइंडसेट आहे? बॉल चांगले टाकतात बॉलिंग, त्या हिशोबाने बघू आम्ही. कसं वाटतंय? संघाने एक सामना जिंकलाय, खूप चांगलं वाटतंय, खूप चांगलं आहे. क्या बात आहे. आर्या 11 तुम्ही अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये काय केलं होतं? आम्ही फिल्डिंग केली होती. फिल्डिंग करत होती, परंतु आता यावेळेला बॅटिंग करायची आहे. काय माइंडसेट आहे? काय प्रॉब्लेम नाही, आमचे बॅट्समन आहेत फॉर्म मध्ये, ते करून घेतील, मॅनेज करतील सगळ्या गोष्टी. क्या बात आहे. त्यांचे बॅट्समन फॉर्म मध्ये आहेत, परंतु एक सामना जिंकलाय. कसा कॉन्फिडन्स आहे? कॉन्फिडन्स तर सगळ्यांचा व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही कुठल्याही डिसिजनला आम्ही रेडीच होतो. क्या बात आहे. म्हणजे जे काय वाटायला येईल त्यासाठी आम्ही तयार आहोत. आपल्याला शुभेच्छा आहेत. आणि मान्यवरांकडे जाऊया. 2 शब्द राजू शिर्के यांच्याबद्दल. ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही आलेला आहात. कसं वाटतंय पसरणी गावातलं हे आयोजन? आयोजन खूप चांगलं आहे, व्यवस्थित आहे सगळं. बस, थँक्यू. क्या बात आहे. आयोजन केलेलं आहे ते चांगलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्णव स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11 ने टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही बॉलिंग करतोय. आर्या 11 ला सांगितलेलं आहे या आणि बॅटिंग करा. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. दोन्ही संघांना आपण देऊया. मॅच साठी शुभेच्छा. चला, त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची सूचना आहे. पसरणी प्रीमियर लीग शेवटचा सामना ज्या टीमने जिंकलेला आहे त्यांना विनंती आहे, आणि 1 गाव 11चा हाफ ज्या टीमने जिंकलेला आहे त्यांना विनंती आहे, या आणि आपण रिपोर्टिंग करा. आयोजन समितीला येऊन आपण भेटा, आपल्याला विनंती आहे. एका बाजूला मित्रांनो आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया या मॅचची रंगत. पहिला डाव झालेला आहे. असं म्हणतात क्रिकेटमध्ये की विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्यामुळे मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो आणि लहानात लहान धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे सर्वोत्तम करावे लागतात आणि तेच प्रयत्न आता खोडियार माता वॉरियर्स या टीमला करावे लागतील, कारण येणाऱ्या 24 बॉल मध्ये 16 धावांचा बचाव करायचा आहे. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. चला मॅचला आपण करूया सुरुवात. साईराज माने आणि अकीब अन्सारी षटक क्रमांक 1 साठी बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 1 साठी विक्रम मांढरे, गाव मांढरदेव, तालुका वाई. तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे
आणि त्या गावचे फिरकी गोलंदाज पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. निघाले फिरकी गोलंदाज आहेत. अंगावरती येणारा बॉल आणि त्या बॉलला पाठवलेला आहे पाठीमागच्या बाजूला. सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. 5 धावा धावफलकावरती येतात. विक्रम मांढरे यांना विकेटसाठी जावं लागेल. डॉट बॉलचा रेशो आज टीम खोडियार माता वॉरियर्सला वाढवावा लागेल, कारण कमी धावसंख्येची मॅच आहे. विकेट या गुच्छामध्ये घ्याव्या लागतील. संकट आहेत, परंतु या संकटातून मार्ग काढावा लागेल. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. बॉलवरती येत आहेत. सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. साईराज माने यांनी स्ट्राईक रोटेट केला आणि स्ट्राईक वरती आणलेला आहे अकीब अन्सारी यांना बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण उरलेलं आहे 21 बॉल 10 ची गरज आहे. जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाडी बेहतरीन होता है. आणि इथेही तुम्हाला खेळ चांगलाच करायचा आहे. एका बाजूला विक्रम मांढरे, अकीब अन्सारी सायकर इनला डावकुरे आताचे बॅट्समन. फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली 2. कॅच पकडले. विकेटचं पतन. अनुज वॉरियर्सला धक्का क्रमांक पहिला. अकीब अन्सारी इथे माघारी. धक्का क्रमांक पहिला लागलाय. 20 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत. आता 10. पहिली विकेट तर मिळालेली आहे. मनोबल वाढला असेल खोडियार माता वॉरियर्स या टीमचं. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 सागर रणपिसे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 3 वरती. पाठीमागच्या मॅच मध्ये खेळ चांगला केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली आला. पंचाने सांगितलं वाईट +1. या 2 धावा आहेत. खेळ आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा, सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ मित्रांनो आपल्याला जिंकता आला पाहिजे. 2 धावा घेऊया. वाईट +1 स्कोर बोर्डला पुढे नेऊया. विक्रम मांढरे बेदकता आहे गोलंदाजीमध्ये. भिन्नता आहे, मिश्रण आहे. इथे हा बॉल आता चाललेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. प्रत्येक धाव ही वाचवावी लागेल. कमी धावा आहेत. ज्यावेळेस तुमच्याकडे कमी धावा आहेत त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक धाव ही विचारपूर्वक खर्च करावी लागते. ज्यावेळेस आपल्या खिशामध्ये कमी पैसे उरतात त्यावेळेस ते काळजीपूर्वक आपला खर्च करावे लागतात. तसंच क्रिकेटमध्येही आहे. धावा तुमच्याकडे कमी आहेत त्यामुळे प्रत्येक धावी मोजून मापून तोलून खर्च करावी लागेल. आणि आता या मॅच मध्ये बॉलिंग टीमसाठी प्रत्येक धाव आणि या धावेला सोन्याचा भाव आहे. बॉलर तयार. ऑन साइडला मिड विकेटला बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉल वरतीचा विजयाचा मार्ग मोकळा करणारा षटकार. सागर रणपिसे यांच्या बॅटमधून हा दमदार टोला आला आणि काय फटका होता. मिड विकेटला सरळ बॉल पाठवून दिला. 6 धाव्यांसाठी एका धावेची गरज आहे. येणारे बॉल किती आहेत? 18. चला टीम अर्णव स्पोर्ट्स वैष्णवी 11 आपण तयार. आर्या 11 आणि अखेरकार विजयाची कळस रवणारी धाव इथे बनवली आहे आणि हा सामना इथे अनुज वॉरियर्सने जलद गतीने जिंकलाय. खोडियार माता वॉरियर्स आपलं मनपूर्वक आभार. संदीप चव्हाण भावडे आणि राहुल दादा मराठे ज्यांनी हा संघ स्पॉन्सर केला होता, आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात, आपले मनपूर्वक आभार. विनिंग टीमचं अभिनंदन.